जुन्या गोष्टीतून झालेले भांडण एखाद्याचा जीव घेऊ शकतो याचा प्रत्यय दिंडोरी गावात आलाय। जुना वाद किंवा जुना राग उफाळून आलेल्या गोष्टी माणसाला संपवू शकतात। इतका कसला माणसाचा राग, अहंकार की त्यापुढे माणूस इतका निर्दयी बनला की माणसाने माणसाशी वागण्याची माणुसकीच विसरून गेलाय। अगदी दाक्षिणात्य सिनेमा स्टाईलनं खून केल्याची एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे। आणि या धक्कादायक खुनाच्या घटनेत शरीर आणि मानवाचे शीर वेगळे केले। पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी येथे गावच्या भरवस्तीमध्ये नवीन वर्षाच्या सकाळीच 10 वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून एकाची धारदार कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली। मुलीला पळून जाण्यासाठी मदत केल्यामुळे ही हत्या करण्यात आली असं देखील बोललं जात आहे। हत्या केल्यानंतर आरोपी मैताचे शीर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ननाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून वाद सुरू होता। या वादाच्या कारणावरून पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल झाली होती। मात्र काल नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। यामध्ये सुरेश बोके आणि विशाल बोके या 2 भावांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। त्यानंतर बोके बंधूंनी सिने स्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके आणि हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला। या खुनाच्या घटनेमुळे ननाशीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावामध्ये पोलिसांची कुमक दाखल झाली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अशी भयानक घटना घडते। त्यामध्ये कुऱ्हाडीने शीर धडावेगळे करून पोलीस ठाण्यात स्वतः गुन्हेगार घेऊन येतात म्हणजे या धाडसाला आणि गुन्ह्याला म्हणावं तरी काय। एवढ्याशा रागापायी इतके मोठे टोकाचे पाऊल उचलत निर्घुण हत्या करत शीर घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर होणं, या सर्व गोष्टीतून नक्की काय साध्य झालं? नाहक एकाचा बळी गेला। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंही, शिक्षाही करतील, मात्र उघड्यावर पडली ती कुटुंबातील लोक। कुठं राहिलं ते नवीन वर्ष आणि कुठे राहिला तो जुना वाद? सगळं काही एका क्षणात संपलं। कशामुळे? तर फक्त माणसाच्या त्या रागामुळे। त्यामुळे अजूनही वेळ गेली नाहीये। आजच्या पिढीनं आता तरी माणसाने माणसाशी माणसासम वागण्याची खरी गरज निर्माण झाली आहे।